गजर कीर्तनाचा। दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है, मुंह में मट्टी आती है, असं त्याला सांगितलं आणि त्याच्यात बदलच झाला महाराज। ते म्हणला महाराज इथून मागं झालं ते झालं, आतापासून बन म्हणजे बन, मला तर स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला। म्हणलं बरं झालं आपल्याच्याने एका माणसामध्ये बदल झाला। ते म्हणला महाराज बन म्हणजे बन। मी म्हणलं ओ ताई बघा तुमचे मालक काय म्हणाले, बन म्हणजे बन। ती म्हणली महाराज ते तसंच म्हणतंय। म्हणलं मग ते म्हणाले ना, ते म्हणला बन म्हणजे बन। म्हणलं खरंच बन का? ते म्हणलं महाराज देवाची शपथ बन म्हणजे बन। म्हणलं ताई बघा ते देवाची शपथ घाले। ती म्हणली महाराज ते देवाची शपथ घालतय, देवाला डोसक्या घेऊन हिंडतय म्हणली महाराज, त्याचं मायाला कायला सांगायला। ते म्हणला बन म्हणजे बन। ती जवळ आली म्हणली होय व काय म्हणालात तुम्ही महाराजाला? ते म्हणला बन म्हणजे बन। ती म्हणली मगापासून मी ऐकायले बन म्हणजे बन, बन म्हणजे बन, बन म्हणजे बन, नेमकं काय बन? ते म्हणला तू काय येडी झालीस का? मी काय दारू बन म्हणालो का? आजपासून हे महाराज लोक घरी येणं बन आणि सप्त्याला जाणं बन। मी जे धोतर धरलं मंदिर गाठलं पुन्हा बेवड्याच्या घरी कुठंतरी बदल झाला पाहिजे महाराज। मी बऱ्याच पेताड्याला माळी घातल्या, अगोदर बिन माळीचं पेत होते, आता माळी सगट प्याले। म्हणून माळ गळ्यामध्ये घालायच्या अगोदर विचार करा, माळ मन्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला। लक्षात येते का बोलणं? माळ मन्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला। तुम्हाला घालायची तर नीट घाला, नाही लक्षात याचं तुमच्या माळ म्हणायलो जाताना दुसरीकडे विठाला। व्यसनमुक्त होणं काळाची गरज आहे। आता संगतीनं काय फायदा होतो एक उदाहरण सांगतो। 11 तर वाजले, सांगू का सोडू? सांगतो एक उदाहरण। असे काही साधू संत होऊन गेलेत महाराज, संगतीनं त्यांच्यामध्ये बदल झाला। 700 वर्षापूर्वी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक मुलगी जन्माला आली, तिचं नाव आहे श्री संत जनाबाई। आणि जनाबाईनं वयाच्या 5व्या वर्षी घरादाराचा त्याग केला आणि पंढरपुरात जाऊन नामदेवरायाची संगती केली, तर तिच्या जीवनात बदल झाला। ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक तिचा ऋणी झाला। पहाटे 4 वाजता उठवायला जनाबाईला देव येत होता। कोण येत होता? देव येत होता। पूर्वीचा काळ होता, पहाटे उठून दळावं लागायचं। पूर्वीच्या काळात ह्या आमच्या माय मावल्याला जरा जास्त काम होते। मी तर म्हणतो पूर्वीच्या काळातल्या बायका दळीत होत्या, आता गडी दळते, घेतला डबा की निघाला गिरणी। पण पूर्वीचा काळ होता, दळणवळणाचे साधन नव्हते, माणसाकडे एवढा पैसा नव्हता, पण माणसं समाधानी होते। माणसं कसे होते? समाधानी। आजही जुनी माणसं सांगतात महाराज आम्ही चौघा जणांमध्ये एक शर्ट घातलेला आहे, तरी पण माणसं कशी होते? समाधानी। आज आपल्याकडे सगळे काय नाही, समाधान नाही। चेहरा पाहिला की असं वाटतंय काय दुष्काळाच्या एकट्यावच पडला, फोडिली गोवरीन जैशी दिशे तोंडावरी। माणसं समाधानी राहत नाहीत महाराज, पण पूर्वीचा काळ समाधानी होता। जुनी माणसं सांगतात महाराज पहाटेच्या वेळेस कोण्याही दारासमोर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जात्याचा आवाज ऐकू यायचा। कशाचा? जात्याचा। आणि जात्याच्या स्वरावर बाई गाणं म्हणालेली ऐकायची। तिनं जर दळणाचं टोपलं घेतलं, ती जर दळायला लागली तर तिला माहेरची आठवण यायची। कोणाची? आणि माहेरची आठवण आल्याबरोबर माईची आठवण यायची आणि माईसाठी ती गाणं म्हणायची। हो आज माहेर आले जाणं झाली झाली वो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, आज माहेर आले जाणं झाली झाली वो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची
माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेसा वाटेवर दगडा तुला फुटली रे वाचा माहेराले झाली झाली व पहाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. पूर्वीचा काळ होता. अहो लेकरू जर रडत असल तर लेकरानं शांत बसावं ह्याच्यासाठी पूर्वीच्या काळातली माय अंगाई गीत म्हणायची. कोणतं गीत? अंगाई गीत. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई परसात वेलीवर झोपल्या जाई जुई जगा वेगळी ही ममता जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. अहो लेकरू रांगत 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 आईच्या मांडीपाशी याचं आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढे पूर्वीच्या काळातले लेकर भाग्यवान होते. सध्याच्या काळातले लेकर लय दलिंदर. कारण सध्याच्या काळातले लेकरायला अंगाई गीत त्याच्या आईला अंगाई गीत कशाला म्हणते तेच माहित नाही. येते का अंगाई गीत? पूर्वीचा काळ होता. कविता बी गोड होत्या. त्या कवितेच्या पाठीमाग काहीतरी अर्थ दडलेला होता. हो शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ. या कविता होत्या. आताच्या काळातल्या काय कविता आहेत? आमची पोरगी कितीशी म्हणाली पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची. मी आणलं मग लेकर कोण्या भूताची. कविता आहेत का? पूर्वीचा काळ होता. अहो माय मावल्या जात्यावर ओव्या म्हणायच्या अभंग म्हणायच्या. आता जात्यावरच्या ओव्या राहिल्यात का? माय राहिल्यात का जात्यावरच्या ओव्या? आता जातच राहिलं नाही. जात जात गिरणीवर डबा घेऊन जात आता जात राहिलं नाही. मी तर म्हणतो इथून पुढच्या पिढीला आता लिहून ठेवावं लागणार. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवाटा कशाला म्हणत होते, खलबत्ता कशाला म्हणत होते, शिक कशाला म्हणत होते, वावडी कशाला म्हणत होते, मोठ कशाला म्हणत होते. आता कळतं का इथून पुढच्या पिढीला? आताच कळत नाही. पुढचं तर लई लांब राहिलं. आपल्या खेडेगावात एक ठीक आहे. पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये आणखीन कळत नाही. मी हडपसरला काल्याचं कीर्तन करायला आणि कीर्तनामध्ये प्रसंग सांगायला यशोदा माता दह्याचं मंथन करायची, डेऱ्यामध्ये रवी टाकायची आणि रवी टाकून घुसळण करायची. मी एका पुण्याच्या बाईला विचारलं, मी म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का? रवी? ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना. रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. ते रवी नाही इकडे कळत नाही महाराज काय सांगा. तसं पूर्वीचा काळ गेला. मला जात्यावर ओव्या म्हणायच्या बाया. मला तर वाटते प्रत्येक माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना जर भजन केलं नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारीला फायदा आणि खाणाऱ्यालाही फायदा. करणे अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. रामकृष्ण हरी म्हणायचं चपाती तव्यावर टाकायची. रामकृष्ण हरी म्हणायचं चपाती तव्यावर टाकायची. काय बिघडलं का? जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणायचं. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय लवकर ऐकू जातं. म्हणून तुम्ही माय भजन करीत जात जा. आपल्या बायका खेडेगावातल्या भजन करीत नाहीत असं नाही, करत्यात, पण त्याच्या अभंग कोणत्याच गाथ्यात नसते. कुठून जोडी त्यात आणि कुठून काही बी म्हणतात. काही बी बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. या का भजन आहे का? त्या दिंडीच्या वाटाने येतात ना आपल्याकडे बाया पालखी सोहळ्यात, त्या दिंडीत काही बी म्हणतात. काही बी माऊली दिंडीत येऊ द्या, माऊलीचा सवळ पाहू द्या,
एक बाई पुढी चाललेली, मी पाठीमागून चाललो. एका म्हातारीनं असं भजन जोडलं, मी आता मोबाईल मध्ये टेप करून आणले. ती म्हातारी म्हणाली, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हणलं बापरे. मी हिला देवाचा नंबर भेटला तर काय करीन बाबा. बरं इतक्या तरी गपची बसाव ना. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी विश्वास देते. म्याल तू बॅलेन्स संपलं काय. बरं एवढ्या गपची बसाव. देवाचाही तू रे देव माझा नंबर कर रे शेव. म्हणलं बाई इकडे बरं तुमच्या पाया पड द्या. रातभर पाकडन काय नाही सापड. याला कुठं भजन म्हणतात का. भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकीना नरका जाणे चुकीना नरका जाणे चुकीना. जनाबाईचं असं भजन होतं का. असं भजन होतं. पंढरी माझे रात्री 2 वाजता जनाबाईची आठवण आली. विटेवरून खाली उडी मारली. जनाबाईचं घर गाठलं. जना उठ दळायची वेळ झाली. जनाबाई जात्यापर्यंत येईपर्यंत देवानं जात पुसून काढायचं. जात्याला खुंटा ठोकायचा. दळणाचं टोपलं नेऊन ठेवायचं. निवांत येऊन आमच्या जनाबाई दळू लागत होते. हे वैभव होतं. घाम याला म्हणून दागिने काढे जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. 4 वाजले पहाटेचे. काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयो मातला समयो मातला वैष्णवांचा मेळा माई दाटला. काकड्याचा आवाज आल्याबरोबर लक्षात आलं आता जावं लागतं. थंडीचे दिवस आहेत. वाकळ खांद्यावर घेतली. विटेव जाऊन उभे राहिले. 4 वाजता पुजाऱ्यानं दरवाजा उघडला. देवाची मूर्ती पाहिली. एकही दागिना दिसत नाही. चोरी झाली वाऱ्यासारखी बातमी पंढरपुरात पसरली. कधी देवाच्या दर्शनाला न येणारी माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती पाहू लागली. मला वाटते अशा गोष्टीला लोकायला बोलवायची गरज. भांडणं लागल्या म्हणावं लागते का आमचे भांडणं बघाया. होय कीर्तन असल्या म्हणावं लागते. तरी येते का नाही ह्याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये लोकांचा दोष नाही. माऊली म्हणले विषय विषयाचा पडी पाडो गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पैसे देऊन लोक पाप विकत घेतात पण गोड परमार्थ कडू लागतो. तसं पंढरपूर गोळा झालं. कोण केली असेल चोरी. त्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पुजाऱ्यानं वाकळ उचलली विचारलं वाकळ कोणाची. एक जणांना ओळखीलं महाराज वाकळ जनाबाईची जनीची. चोरी तिनंच केली. अख्ख पंढरपूर जनाबाईची निंदा करू लागलं. जने लाज वाटत नाही तुला. कीर्तन करतीस भजन करतीस देवाची चोरी करतीस. लोक खरं काय खोटं काय याची शानशा करत नाहीत. आणि चांगल्या माणसाची निंदा केल्याशिवाय राहत. त्यातली त्यात आमच्या महाराज लोक तर टपूनच असते. याचा कुठं वाकडा पाऊल पडते. ज्याचा वाकडा पाऊल पडते ते महाराज नसते. म्हणून तुम्ही आमच्या गळ्यात हार घालतात. का घालतात. कोणी म्हणीन परंपरा म्हणून कोणी म्हणीन श्रद्धा म्हणून. माझं वैयक्तिक मत आहे लोक आमच्या गळ्यात हार का घालतात. लोक आम्हाला सावध करतात. महाराज आयुष्यभर हार घालून घेण्याच्यात लायकीचे राहा. कीर्तन झाले तुम्ही आमच्या पाया पडतात. का पडतात.
आमचं सगळं दुःख निघून जावा आणि महाराजाच्या मना मना काहीतरी. तसं नाही महाराज, तुमच्या पाया पडतो, पण आयुष्यभर पाया पडून घेण्याच्यात लायकीचे राहा. मला वाटते समाज सावध करते. जनाबाईची निंदा करू लागली, हिनं चोरी केली. राजाला निरोप पाठवला, राज्य सरकार चोर सापडलाय, काय शिक्षा करायची, सुळावर द्या. आणि चंद्रभागेला सूळ रोवला. जनाबाई देवाला जा विचारू लागली, असा कारे पांडुरंगा केलास कावा, अलंकार विसरून गेला तो देवा, वाकळलेली तू अंगावरी अडचोरीचा माझ्यावरी, अडचोरीचा माझ्यावरी. काय केलं देवा? वडत वडत आणलं, सुळाकडे पाहिल्याबरोबर सुळाचं पाणी झालं. म्हणे नाम याची जनी, सुळाचे ते झाले पाणी. सुळातून प्रगट झाला, जनाबाईला आलिंगन दिलं. अख्खं पंढरपूर पाहू लागलं हिला वाचवण्यासाठी. देव आला आणि जनाबाईला प्रश्न विचारला, तू एवढं पुण्य केलंस कोणतं, तुला वाचवायला देव आला? त्यावेळी जनाबाई म्हणल्या, मी एकच पुण्य केलं. जनी म्हणे जोडी झाली विठोबाची, दासी नाम याची म्हणून या. मी जर जीवनात कोणतं पुण्य केलं असेल तर नामदेव महाराजाची संगती केली, म्हणून जगाचा बाप ऋणी झाला. तुकोबाराय म्हणले, मग दुसरं देतोसच कशाला? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. माझ्या मनाला हेच आवडतं, दुसरं चरण ऐसे आवडते मला, ऐसे आवडते देवा पुरवावी वासना. आपल्या मनाला सुद्धा चांगलं आवडलं पाहिजे. आज प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी, म्हणून आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला दुसऱ्यापेक्षा देशभक्ताचं स्मरण आपण केलं पाहिजे. आपल्यावर सर्वात उपकार जर कोणाचे असतील तर दोघा जणांचे उपकार माना. एक देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला वाचवणारा देश जवान. जय जवान जय किसान. मला वाटतं या देशाला जगवणारा शेतकरीच आहे, वाचवणारा सुद्धा शेतकरीच आहे. कारण आज जेवढे काही आर्मी मध्ये मुलं आहेत, स्वतःचा जीव धोक्यात टाकून देशाचं रक्षण करणारे जेवढे मुलं आहेत, तिथं कोणाचा मुलगा आहे? आमदाराचा मुलगा आहे? खासदाराचा मुलगा आहे? अरे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलं आज देशाच्या सीमेवर जातात आणि देशाचं रक्षण करतात. म्हणजे देशाला जगवणारा शेतकरीच आहे, वाचवणारा सुद्धा शेतकरीच आहे. म्हणून त्या देश जवानाचं आणि शेतकऱ्याचं स्मरण करा, त्याचे उपकार कधी विसरू नका. अरे अनेक वेळेस आपल्या देशावर हल्ला झाला, पण आज आपण सुरक्षित आहेत. आज आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करतो, पण वेळ जर आली तर त्याला होळी साजरी करावी लागते. जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली. थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी.
26/11 या दिवशी या देशामध्ये काळा दिवस आला होता. अनमल कसाब नावाचा एक दहशतवादी अनेक दहशतवाद्यांना घेऊन मुंबईमध्ये आला होता. महाराष्ट्राची शान मुंबई, महाराष्ट्राची शान मुंबई. टाका उडून टाकण्याचा त्यानं निर्धार केला होता. साखळी बॉम्बस्फोटनं मुंबई हादरवली होती. ताज हॉटेल उडवण्याकरता टार्गेट केलं होतं. ताज हॉटेलवर बॉम्बस्फोट केला. 200-250 सर्वसामान्य समाज त्याच्यामध्ये मारला गेला. पण ज्या वेळेस या देशातल्या शूरवीर सैनिकाला कळालं, सर्वांनी धाव घेतली, आता माझा देश वाचला पाहिजे, मुंबई वाचली पाहिजे, महाराष्ट्र वाचला पाहिजे. प्रत्येक जण पळत होता. प्रत्येकाच्या हातात बंदूक होती. तिकड्या गोळ्या इकडं, इकड्या गोळ्या तिकडं. अशा गोळ्या झाडा झडतीमध्ये भारतीय जवानाच्या छातीत 10 गोळ्या घुसल्या आणि जवान खाली पडला. भारत माते की जय म्हणायचा आणि गोळी सोडायचा. असं करता करता समोरच्या 10 दहशतवाद्याचा त्यानं काटा काढला होता. पण 11वी गोळी त्याच्या छातीत ज्यावेळेस घुसली त्यावेळेस जवान खाली पडला आणि भारत मातेला विनंती करू लागला, माते, लहानपणापासून ते तारुण्यापर्यंत मी या देशाची सेवा केली, पण मी तुला काहीच मागितलं नाही. आज मी मरतोय याचं मला दुःख नाही. इथून पुढे माझ्या हातातून देशाची सेवा घडणार नाही याचं मला दुःख आहे. म्हणून जाता जाता मागणी मागते, पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर याच देशात व्हावा. पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर देशभक्ताच्या घरी व्हावा. आणि पुढच्या जन्मी सुद्धा माझ्या हातातून देशभक्ती घडावी. ज्या आँख खुले वो धरती हिंदुस्तान की हो, ज्या आँख बंद हो गली हिंदुस्तान की हो. अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे म्हणून आपल्या देशाला भारत माता म्हणतात. भारत असं कोणी म्हणलंय का भारत माता आणि पाकिस्तान चुलता? कारण जेवढे काही देवाचे अवतार झालेले ते या देशात झालेले आहेत. म्हणून सारे जहां से हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. हम बुलबुले हैं जिसकी ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश तेरा, वो भारत देश तेरा. सत्य इंसाफ लगता
आणि मरायचं असलं तरी पोरीसाठी का मरतो नालायका? देशासाठी मर. नाव निघलतो नाव. आता सध्याच्या काळात प्रेम नावाची व्याख्या ज्याला कळत नाही तिच्यावर प्रेम करायला लागले. मायबापानं लहानाचं मोठं करायचं, कॉलेजचा खर्च मायबापानं करायचा, आणि पोरग कॉलेज मध्ये गेल्याच्या नंतर स्टेटस ठेवतंय माय लाईफ माय जानू. तूही जानू डबल सिमचा फोन वापरी, ती तुला एकच नंबर माहिती, नको वळवळ करू. एका पोरानं एका पोरीला मेसेज केला, हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर आसू पाठव, झोपलेली असेल तर स्वप्न पाठव, जागी असेल तर शुभेच्छा पाठव. ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती. ती म्हणली भांडे घासायले अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए, मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, हसीना भी फाड़ के देंगी तुम्हारे दफन के लिए. म्हणून देशासाठी जगा आणि देशासाठी, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देवा आजच्या दिवशी या संस्थाच्या ठिकाणी एकच मागणी मागा की इथून पुढे आई वडिलाची सेवा, देशाची सेवा, साधू संतांची सेवा आणि देवाची सेवा आम्ही करायला विसरणार नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत देवाला आम्हाला ताकद कशासाठी जर द्यायची असेल तर या देशाच्या सेवा करण्यासाठीच दे, अशी प्रार्थना आपण देवाकडे करू. आणि आपण या ठिकाणी थांबू. सगळेजण वर हात करा. जय हो. पंढरपूर पंढरपूर शूटिंग फिरवा. क्या बात है. विठ्ठल माझा 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 सर्वश्रेष्ठ जगणं असल्यामुळे तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना
देवा पूर्वावी वासना यथामध्ये यथावकाश. ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाइम झाला 11:30 वाजून गेलेले, म्हणून जास्त लांबवण्यापेक्षा समयोजाना समयोजाना भलते नाना भलते ते म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय सुखोबाराय शेना महाराज सावता महाराज नरहरी महाराज जनाबाई सखुबाई अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा गावकरी मंडळींना या नारदाच्या गादीवरून कोटी कोटी धन्यवाद. गोड गोडस केलेलं आयोजन नियोजन आणि पंचाळ महाराजांनी या कार्यक्रमाचं केलेलं संयोजन. फोनवरून अनेक दिवसापासून तारीख घेतली आणि बऱ्याच वेळ मला फोन ज्यांनी केला ते म्हणजे आमचे महाराज आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण ज्यांनी तारीख घेतली त्याची एवढी मोठी जबाबदारी असते महाराज. कीर्तनकार गावामध्ये येईपर्यंत त्याला चैन पडत नाही, सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली, म्हणून त्यांना सुद्धा या गादीवरून धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर गजर कीर्तनाचा